बच्चू कडूंनी शिवतीर्थावरती जात राज ठाकरेंची भेट घेतली. मराठवाड्यातील शेतकरी यात्रेमध्ये सहभागी होण्याचं राज ठाकरेंना निमंत्रण दिलं. उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावरती. उद्या होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार. शिवसेना खासदारांची बैठकही घेणार असल्याची माहिती. दिल्ली दौऱ्यावरती असलेले एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार. आठवडाभरातला शिंदेंचा दुसरा दिल्ली दौरा असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. शिंदेंच्या पक्षाचं मुख्यालय दिल्लीत, त्यामुळे ते दिल्लीत आले असतील. खासदार संजय राऊतांची एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर टीका. सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींची कानउघडणी करण्यावरनं सामनातनं नाराजी. खरे भारतीय कोण याचा छडा सुप्रीम कोर्टानेच लावावा, आजच्या दैनिक सामनामध्ये उल्लेख. महायुतीच्या पुढच्या 3 आठवड्यात होणाऱ्या समन्वय समितीच्या बैठका रद्द. पावसाळी अधिवेशनामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दिल्लीत असल्यामुळे 26 ऑगस्टला बैठक होण्याची शक्यता आहे. 2 वर्षांपूर्वी भाजपच्या प्रवक्त्या असलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश पदावर नेमणूक. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्या. आरती साठेंची नियुक्ती भारतीय न्यायव्यवस्थेचे दशावतार. खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. हायकोर्टाच्या महान परंपरेला कलंकित करण्याचा हा प्रकार असून देशाची न्यायव्यवस्था ताब्यात ठेवण्याचं मोदी शहांचं कारस्थान असल्याची राऊतांची टीका. सत्ताधारी पक्षाची प्रवक्ता म्हणून बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं चुकीचं होईल. न्यायव्यवस्थेच्या निपक्षपणावरती त्याचा परिणाम होईल. आमदार रोहित पवारांचं मत. भाजपच्या प्रवक्तेपदावरती राहिलेल्या व्यक्तीची न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करू नये, विजय वडेट्टीवार यांची मागणी. विशिष्ट विचारांच्या व्यक्तीची निवड केल्यामुळे न्यायव्यवस्था स्वायत्त राहील का, असाही सवाल. परिणय फुकेंच्या वक्तव्यामुळे महायुतीत नाराजी. मित्रपक्षांबद्दल केल्या जाणाऱ्या वक्तव्यामुळे युतीत मिठाचा खडा. मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली भावना. मी शिवसेनेचा बाप, फुकेंनी मेळाव्यात केलं होतं वक्तव्य. संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र कायदा करा. गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. देवस्थानच्या देणगी आणि मिळकतींचा प्रभावी वापर होण्यासाठी कायद्याची आवश्यकता असल्याचं नमूद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बुलढाण्यातल्या जळगाव जामोदला जाणार आहेत. आमदार संजय कुटे यांच्या मातोश्रींचं निधन झाल्यावरती कुटे परिवाराचं सांत्वन करण्यासाठी भेट घेणार. कळमना बाजार समितीतील भ्रष्टाचाराची चौकशी होणारच. चौकशीला आव्हान देणारी याचिका नागपूर खंडपीठाने फेटाळली. गैरकारभाराकडे डोळेझाक करू शकत नसल्याचं न्यायालयाचं मत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती. तर आगामी निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट मशीन नसेल अशी माहिती दिली. पहिल्या आणि दुसऱ्या वर्गाच्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये एकच कविता. बर्ड्स कॅन फ्लाय ही एकच कविता फक्त चित्र बदलून जशीच्या तशी छापल्याचा प्रकार. त्यामुळे पालकांमध्ये संभ्रम. पुण्याच्या दौंड तालुक्यातल्या यवतमध्ये आजही सकाळी 11 नंतर जमावबंदी कायम. आक्षेपार्ह पोस्टमुळे झालेल्या तणावानंतर लागू करण्यात आली आहे जमावबंदी. यवतमधल्या जमावबंदीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय, तेव्हा प्रशासनानं ही जमावबंदी उठवावी, व्यावसायिकांची मागणी. पुन्हा अनुचित प्रकार घडल्यास प्रशासनाला सहकार्य करू, व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया. नोकर भरतीमध्ये अनियमितता केल्याप्रकरणी महापारेषणच्या महाव्यवस्थापकासह 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांचं निलंबन. जून 2024 मध्ये विद्युत सहाय्यकपदी भरती प्रक्रियेमध्ये या अधिकाऱ्यांनी अनियमितता केल्याचा आरोप होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्कूल बस चालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग. आरोपी स्कूल बस चालकावरती गुन्हा दाखल. न्यायालयीन कोठडीत रवानगी. पुण्यातल्या सदाशिव पेठेमध्ये एकावरती काल रात्री कोयत्याने हल्ला. घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर. 5 ते 6 आरोपींच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. भाईंदरमध्ये व्यावसायिक वादातनं 5 ते 6 परप्रांतीयांचा मराठी युवकावरती जीवघेणा हल्ला. मराठी एकीकरण समिती परप्रांतीय गुंडांच्या विरोधात आक्रमक. तात्काळ अटक न झाल्यास मोर्चाचा इशारा. बुलढाण्याच्या चिखलीतील राजा टॉवर बाजारपेठेत बेलपत्र विक्रीसाठी बसलेल्या विक्रेत्याला नगर परिषदेच्या ठेकेदाराकडून धक्काबुक्की. बेलपत्र सुद्धा पायदळी तुडवलं. हिंदुत्ववादी संघटनांकडून कारवाईची मागणी. काहीही करा पण डीजे डॉल्बी लेझर शोवरती बंदी आणा. साताऱ्यातील ज्येष्ठ नागरिकांची मागणी. डीजे डॉल्बी मिरवणूक ही अंत्ययात्रा असल्याचं ज्येष्ठ नागरिकांचं मत. नाशिकची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आता मुंबई पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. मंत्री छगन भुजबळ त्यासाठी मुंबई पोलिसांना पत्र लिहितील. नाशिक पोलिसांना ट्रेनिंग देण्याची मागणी करतील.
भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये पोलिसांच्या वाहनांची दुचाकी स्वाराला धडक, अपघातामध्ये तरुण गंभीर जखमी, उपचार सुरू. कोकणातल्या गणेशोत्सवासाठीच्या रेल्वे गाड्यांचं आरक्षण फुल. तिकीट आरक्षण सुरू होताच 1 मिनिटं 38 सेकंदातच प्रतीक्षा यादी 1100च्या पार. तिकिटांच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्यांना आता एसटीचाच पर्याय. नागपूरहून लखनौ, नाशिक, औरंगाबाद आणि कोल्हापूरला जाणाऱ्या विमान सेवा बंद. नियमित प्रवासीच मिळत नसल्यामुळे विमान कंपन्यांचा निर्णय. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार. त्यामुळे नागपूर ते पुणे हे अंतर 12 तासांवर. चर्चगेट ते विरार दरम्यान पश्चिम रेल्वेकडून 14 ठिकाणी लोकलच्या वेग मर्यादा शिथिल. त्यामुळे चर्चगेट विरार लोकल अधिक जलद होतील. चर्चगेट ते विरार दरम्यानचा प्रवास 2 मिनिटांनी कमी होईल. 8 ऑगस्टपर्यंत वाशी पनवेल दरम्यान मध्य रेल्वेचा रात्रकालीन मेगा ब्लॉक असेल. रात्री 11:15 ते पहाटे 4:45 पर्यंत पनवेल वाशी लोकल सेवा बंद राहील. मुंबईच्या वरळी बीडीडी वासियांना आठवडाभरातच घरांचा ताबा मिळणार आहे. 556 रहिवाशांना 500 स्क्वेअर फुटांची घरं, हक्काची घरं मिळणार आहेत. मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांचा जनता दरबार आठवड्याला दर मंगळवारी हा जनता दरबार मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये घेतला जाणार आहे. नागरिकांना इथे आपल्या समस्या मांडता येतील. डोळ्यांची शस्त्रक्रिया करताना हलगर्जीपणा झाल्यामुळे 5 जणांची दृष्टी गमावली. डॉक्टर चंदन पंडित आणि डीव्ही पंडित यांच्यावरती वाशी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नांदेडमध्ये 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस. पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली तर उकाड्याने हैराण झालेल्या नांदेडकरांनाही दिलासा मिळालाय. सोलापुरात रात्रभर जोरदार पावसाच्या सरी. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने झाड कोसळलं. मागच्या 10 ते 12 दिवसांच्या विश्रांतीनंतर झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा. गोंदियामध्ये धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ. इटियाडोह धरणामध्ये 98% पाणीसाठा. पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचाही प्रश्न मिटलाय. अकोल्यातल्या पारसमध्ये सासरच्या छळाला कंटाळून प्रेमविवाह केलेल्या तरुणाची आत्महत्या. पत्नी, सासूसह 4 जणांना अटक. आत्महत्येपूर्वी व्हिडिओ करून सासरच्यांनी मारहाण केली होती आणि छळ केला होता असाही आरोप. बुलढाण्यातल्या मलकापूरच्या धानोरामध्ये विहिरीत आढळला हात-पाय बांधलेला मृतदेह. मृत व्यक्ती खामगाव इथली व्यापारी 2 दिवसांपूर्वी हरवल्याची तक्रार केली होती. घातपाताची शक्यता आहे. हिंगोलीतल्या गंगानगरच्या विठ्ठलराव घुले महाविद्यालयामध्ये 1 राखी वीर जवानांसाठी उपक्रम. सैनिकांसाठी पाठवल्या 2000 राख्या. मुंबईमध्ये पार पडला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा. भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराचा सन्मान. मुंबईतील महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये अनुपम खेर यांना स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार. अभिनेत्री काजोललाही स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार. चालू आर्थिक वर्षातील 3रं द्वैमासिक पतधोरण जाहीर झालेलं आहे. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरामध्ये कपात नाही. भारतीय रुपया 29 पैशांनी घसरून डॉलरच्या तुलनेमध्ये 87.95 रुपयांवरती पोहोचलाय. विदेशी चलन ट्रेडर्सच्या मते रुपयावरील दबाव आज सुद्धा कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईचा दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहबूर राणाकडून खासगी वकील ठेवण्याची इच्छा व्यक्त. कुटुंबाशी बोलण्याची मागितली परवानगी. 7 ऑगस्टला सुनावणी होणार. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज दिल्लीतील कर्तव्य भवनचं उद्घाटन. तर संध्याकाळी 6:30 वाजता पंतप्रधान मोदी कर्तव्यपथावरती जाहीर कार्यक्रमाला संबोधित करतील. भारतावरती येत्या 24 तासामध्ये वाढीव कर लादणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इशारा. रशियाकडून तेल आणि शस्त्र खरेदी सुरू असल्यामुळे टॅरिफ वाढवण्याचा ट्रम्प यांचा इशारा. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीनंतर रशियाचा भारताला पाठिंबा. भारत करत असलेल्या तेल आयातीवरती अमेरिकेने बेकायदेशीर व्यापार दबाव आणल्याचा रशियाचा आरोप. उत्तराखंडच्या धारलीमध्ये जगफुटीमुळे महाप्रलय. अनेक भागामध्ये रस्ता खचला आणि दरड कोसळली. एनडीआरएफ, एसडीआरएफ तुकडी दुर्घटनास्थळी पोहोचण्यामध्ये अडचणी येत आहेत. बातम्यांचा वेगवान आढावा आपण पूर्ण केला. एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी माझा.